उत्तराखंडच्या दयारा बुग्याल या ठिकाणी बबिता पांडे नावाची मुलगी ही ट्रॅकिंगसाठी गेलेली होती आणि त्या शांत निसर्गरम्य वातावरणात ती आनंदी होती. आणि उन्हाळ्याचे दिवस होते, 29 मे जरी असला तरी तिथे सगळीकडे थंडच वातावरण होतं. दऱ्या खोऱ्या आणि निसर्गरम्य असं वातावरण. या वातावरणात जी आनंदी होती मुलगी ती अचानक बेपत्ता झालेली. तिचा शोध सगळीकडे सुरू आहे. प्रशासनाने कंबर कसून तिला शोधण्याचा विडा उचललेला आहे, पण अद्याप ती मिळालेली नाही आहे. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती उत्तराखंड या ठिकाणची आहे. उत्तराखंडमध्ये नैनिताल या ठिकाणी बबिता पांडे नावाची मुलगी ही राहत असते आणि तिला ट्रेकिंगची खूप आवड असते. ती इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं असते आणि ती MBA करत होती. तिचं सगळं छान सुरू होतं आणि हौशी, उत्साही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह अशी ही मुलगी होती. आणि तिने आपल्या आईबाबांना विचारलेलं की मी ट्रॅकिंगला जाऊ का. आईबाबा म्हणाले कुणासोबत चाललेली आहे, तर तिने म्हटलं की मी आपल्या 2 मैत्रिणींसोबत जाते आहे. तर आईबाबांना माहिती होतं की तिला ट्रॅकिंग करायला खूप आवडते आणि तिला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडते. आणि शिकलेली मुलगी, 24 वर्षाची ती मुलगी होती. आणि आईबाबांना असं वाटलेलं की आता तिला जाऊ द्यायला पाहिजे आणि ते लोक तिला परमिशन देतात आणि ती आपल्या 2 मैत्रिणींसोबत ट्रॅकिंगला जाते असं तिने सांगितलेलं. पण ती खोटं बोलून घराच्या बाहेर पडली होती. तिने आईबाबांचा विश्वासघात केला होता, कारण ती मुलींसोबत गेलेली नव्हती, तर ती आपल्या 2 पुरुष मित्रांसोबत दयारा बुग्याल या ठिकाणी जायला निघालेली होती आणि ती तिथे गेलेली पण होती. पण आईबाबांना तिने चुकीचं सांगितलं होतं की 2 मुलींसोबत ती चाललेली आहे, पण ती तर 2 मुलांसोबत गेलेली होती. जेव्हा ही घटना आईबाबांना कळली तेव्हा त्यांना खूप शॉक बसला, कारण तिने जर सत्य सांगितलं असतं तर परिस्थिती काही वेगळी असती. तिथे ट्रॅकिंगसाठी ती आपल्या 2 मित्रांसोबत गेलेली, पण अचानक ती तिथे बेपत्ता झालेली आहे आणि सगळीकडे तिचा शोधाशोध सुरू आहे. खंडमध्ये दयारा बुग्याल हे ठिकाण आहे जे ट्रॅकिंगसाठी खूप फेमस आहे आणि निसर्गरम्य असं तिथलं वातावरण आहे आणि लांबून लांबून लोक ट्रॅकिंगसाठी इथे येतात आणि इथे नेहमीच अशी गर्दी असते. सुंदरशे डोंगर रांगा तिथे, हिरवीगार कुर्ण आणि दऱ्या खोऱ्या, वाहणारी नदी, स्वच्छ असं वातावरण आणि जंगलं, हे सगळं तिथे लोकांना आकर्षित करत असते. पण हे जेवढं आकर्षित करणारं ठिकाण आहे तेवढंच हे दगा देणारं धोकेबाज असं ठिकाण पण आहे. कारण इथलं वातावरण कधी बदलेल हे कुणालाच माहिती नसते, याचं कुणाला नेमच नसतो. आणि तिथलं वातावरण नेहमी बदललेलं असते. जंगलं असतात, त्यामुळे रानटी पशुसुद्धा तिथे असतात आणि तिथे कधीही काही पण होऊ शकते. म्हणून ते जेवढं आकर्षक असते तेवढंच ते भयानक असं ठिकाण पण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या ठिकाणावरून बबिता पांडे ही बेपत्ता झालेली आहे. तर असं म्हणतात की ती तिच्या 2 मित्रांसोबत गेलेली आणि तिचे 2 मित्र घोई कॅम्पला हे लोक थांबलेले होते. बबिता पांडे ही बेपत्ता झालेली आहे, तर हिला शोधण्यासाठी पोलिसांनी अगदी कंबर कसलेली आहे. पण त्यांना ही माहिती लगेचच मिळाली नाही, तर त्यांना काही तासांनी, बऱ्याच वेळाने ही माहिती मिळालेली. पर्वतावरती जर कोणी हरवलं, कोणी बेपत्ता झालं, तर ही माहिती लगेचच पोलिसांना कळवायची असते. कारण तिथे कधी पण काही पण होऊ शकते, कारण ते नॉर्मल असं ठिकाण नव्हतं. तिथे दऱ्या खोऱ्या, जंगल, बर्फ हे सगळं होतं. त्यामुळे तिथे कोणालाही शोधणं इझी नसते. तिथे हिंस्त्र पशुसुद्धा असतात, काही पण होऊ शकते, कुणावरती कधी पण कसाही अटॅक होऊ शकतो. म्हणून पोलिसांना खूप लवकर कळवायचं असते.
पण बबिताच्या बाबतीत असं झालं की पोलिसांना खूप उशिरा कळलेलं, त्यामुळे त्यांनी उशिरा मोहीम सुरू केलेली, शोध मोहीम जी आहे ती त्यांनी उशिरा सुरू केलेली आणि ह्यात बराच वेळ निघून गेलेला. पोलीस पथक आणि स्थानीय जे पथक असते, शोध मोहीम, हेलिकॉप्टर, ड्रोन ह्या सगळ्यांचा वापर इथे करण्यात आलेला आहे. पण तरीही मुलगी सापडलेली नाही आहे. तिचा शोध सगळीकडे घेण्यात आलेला आहे आणि कुठेच संघर्षाचे पण चिन्ह दिसत नाही आहेत. तिची बॅग आणि हे सगळं, तिचे जे सगळ्या ज्या वस्तू होत्या त्या सुद्धा तिथे नव्हत्या. म्हणजे असं नाही म्हणू शकत की तिला कोणी नेलं असतं, तर ती काहीतरी कुठून तरी जाताना येताना कुठून तरी कॅच झाली असती, तिथली CCTV मध्ये ती दिसली असती, पण ती कुठेच कोणालाच काही दिसलेली नाही आहे. जो परवाना घेऊन हे लोक आले होते तो सुद्धा संशयास्पद असा परवाना होता. ती एजन्सी जी होती त्यांनी चुकीच्या परवान्यामध्ये या मुलांना पाठवलेलं होतं, त्यामुळे इथे काहीतरी हा घोळबंगाल सुरू आहे असं सुद्धा पोलिसांना कळलेलं आहे. पण ती मुलगी बेपत्ता झालेली आहे हे तर खरं आहे. आई बाबा सगळीकडे, नातेवाईक, जवळचे लोक सोशल मीडियावरती सगळ्यांना आव्हान करत आहेत, म्हणत आहेत की ही बबिता जिथे कुठे मिळेल, ज्यांना कुणाला सापडल्या गेली किंवा तिच्याबद्दल जे काही कोणाला माहिती असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. आई बाबा रोज फोनची वाट बघतात. प्रत्येक फोनच्या मागे त्यांना असं वाटते की आपल्या बबिताची काहीतरी माहिती मिळेल आणि असे एक एक दिवस निघून चाललेले आहेत. 29 मेला ती बेपत्ता झालेली आहे. पण आज इतके दिवस होऊन गेलेले आहेत तरी पण तिचा शोध काही लागलेला नाही आहे आणि आई बाबा खूप काळजीत आहेत. आई बाबा उत्तराखंडचे, देवभूमी उत्तराखंड इथे एक प्रसिद्ध असं मंदिर आहे, त्या मंदिरात ते गेले आणि तिथे आपल्या मुलीच्या सुखरूप परत येण्याची त्यांनी प्रार्थना केली, तिच्यासाठी प्रार्थना केलेली. तिथून त्यांना शुभ असे संकेत मिळालेले